गुंतवणुकीच्या नावाने भू अंकुर ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीने यवतमाळकरांना 3,83,50,00,000 फसवणूक करण्यात आली। ही घटना शहरातील माइंदे चौकात उघडकीस आली। या प्रकरणी तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुणे येथील सदर ॲग्रो कंपनीतील अरविंद चंद्रकांत चौधरी, रवींद्र पद्माकर गोलाईत, दीपक घनवत यांनी यवतमाळकरांना दरमहा 10 लाखांवर 45,000 रुपये व्याज देते असे आमिष दाखविले। हा गोरखधंदा शहरातील माइंदे चौकातील शिरीष गावडे यांच्या घरावरील वरच्या मजल्यावरील किरायाच्या कार्यालयातून सुरू होता। सदर चौकनी ही फिर्यादी निलेश लक्ष्मणराव रापरतीवार राहणार विदर्भ हाऊसिंग सोसायटी गोदनी रोड यांच्यासह इतर ठेवीदारांना डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत आमिष दाखवून सदर कंपनीत विविध रक्कम गुंतवणूक करून घेतले। अधिकचे पैसे व्याज स्वरूपात मिळत असल्याच्या आमिषाला ठेवीदार बळी पडले। मात्र या कंपनीत ठेवलेली रक्कम व मोबदला न देता फिर्यादीसह अनेकांची 3,83,50,00,000 फसवणूक केली। या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी 3 एप्रिल रोजी निलेश रापरतीवार यांनी तक्रार दिली। या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी 4ही आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले। ॲग्रो कंपनीची माइंदे चौकात शाखा आहे। या शाखेतील कर्मचाऱ्यांनी गुंतवणुकीबाबत मला माहिती दिली होती। यामध्ये शेअर मार्केट आणि शेतमाल खरेदीतून गुंतवणूक केल्या जाईल आणि तुम्हाला महिन्याला 4.5% व्याज परतावा देण्यात येईल असे सांगण्यात आले होते। त्यांच्या गोष्टीवर विश्वास ठेवून मी स्वतः 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली। सुरुवातीला 3 ते 4 महिने मला व्यवस्थित पेआउट मिळाले। त्यानंतर पेआउट येणे बंद झाले। मी कार्यालयात जाऊन विचारपूस केली असता तांत्रिक कारण सांगण्यात आलं, परंतु मागच्या 1.5 ते 2 महिन्यापासून कार्यालयसुद्धा बंद आहे। यातून आमची फसवणूक झाली हे लक्षात येताच आम्ही अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली। भू अंकुर ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड पुणे, शाखा यवतमाळ, माइंदे चौक या कंपनीने या ठिकाणी काही गुंतवणूकदाराकडून इन्व्हेस्ट करून 10 लाखावर 45,000 रुपये व्याज परतावा देतो म्हणून फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून घेतली, परंतु त्याचे काही त्यांना व्याज परतावा मिळाला नसल्यामुळे त्या गुंतवणूकदारांनी त्यांच्याकडे तगादा लावला होता की आमचे पैसे वापस द्या वगैरे। परंतु त्यांच्या असं लक्षात आलं की या कंपनीने त्यांच्यासोबत फार मोठा घोटाळा केलेला आहे। 3 कोटी जवळपास 3,83,50,000 रुपयाचा प्रथमदर्शनी FIRमध्ये आहे आणि याची पुढील एकूण आम्ही 6 लोकांवर FIR केलेला आहे आणि याचा पुढील तपास ही आर्थिक गुन्हे शाखा करत आहे। या अनुषंगाने तुम्ही काय आवाहन कराल? या अनुषंगाने जे काही कोणी गुंतवणूकदार असतील या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली आहे त्यांनी समोर येऊन त्यांनी त्यांची तक्रार द्यायला पाहिजे।